कालही आम्ही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो, पण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता मिळालाय। त्यांनी देशाची मान जगात उंचावले। त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा पुन्हा रंगली। अलीकडेच एका बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते। तसेच राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही निमित्ताने दोन्ही गटाचे नेते एकमेकांना भेटतात, एकमेकांशी संवाद कायम ठेवलाय। शरद पवार हेच आपले दैवत असल्याचं दोन्ही गटांकडून वारंवार सांगितलं जातं। तसेच राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चाही अनेकदा राजकीय वर्तुळात रंगत असते। यातच आता एका सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं हे विधान मात्र पुन्हा एकदा चर्चेत आलं। घेतलाच ना निर्णय। आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो। परंतु कुठेतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं। म्हणून आपण त्या ठिकाणी केलं। 3 वर्षानंतर ते कुठे दिसतील पुढच्या निवडणुकीमध्ये याचा हळूहळू अंदाज यांना येणं सुरू झालं आहे। त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून जगणं आता याची तयारी जर हे दोन्ही पक्षाला करावं लागेल, नाहीतर हे अस्तित्व शून्य अशी यांची स्थिती होईल। त्यामुळे अजितदादांना जर शरद पवार साहेबांच्यासाठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे। पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोलले, म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे।